करण्यात येतोय। एक षटकार 33,657 रुपयाचा षटकार मारला आमचा खानावचा खेळाडू आणि त्याचा सन्मान या मुख्य मंचावरती करण्यात येतोय। त्याची बाईट देखील आपण घेणार आहोत। आपले आधारस्तंभ, आपले मार्गदर्शक सुधीर शेठ ठोंबरे यांना दिलेली सलामी, आमदार चषकाला दिलेली सलामी आणि या खेळाडूचा गौरव 33,657 रुपये देऊन हे पारितोषिक देऊन त्याला सन्मानित करण्यात येत आहे। कसं वाटतंय? खूपच छान वाटतंय, कारण कोणाच्या पण आयुष्यात एकदम आठवणीत राहणारा क्षण झाला आहे आणि माझ्या मनात सुद्धा नव्हतं, पण माझ्या प्लेयरनी सांगितलं की आपली मॅच आपल्या हातातून सुटकलं आहे, तर तो एक चान्स आला तर बरं माझ्या मनात सुद्धा नव्हतं, पण मॅच महत्त्वाची होती। बक्षीस मला मिळालं आहे पण माझी मॅच महत्त्वाची होती आणि आयोजकांसाठी खूपच धन्यवाद, कारण आम्हाला त्यांनी इथे खेळायची संधी दिली। एवढ्या लांब येणं शक्य नव्हतं, पण आम्हाला त्यांनी खेळायची संधी दिली आणि आमचे जे ओनर होते त्यांचेसुद्धा धन्यवाद आणि खूपच सुंदर आयोजन आहे आणि पुढल्या वर्षी पण आम्ही येण्याचा प्रयत्न करू। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या खेळाडूसाठी। 33,657 कदाचित हा षटकार जर आधीच्या मॅचमध्ये आला असता तर 40,000चा आकडा देखील ओलांडला असता। खूप साऱ्या शुभेच्छा। उद्याच्या रात्री हा आकडा प्रवीण सर कदाचित 50,000पर्यंत देखील जाईल। विनय पाटील आणि अजिंक्य देशमुख यांनी शब्द दिलाय, हे पारितोषिक उद्या 1 लाखावरती जाणार। जाऊया प्रवीण दुगाडे सरांकडे। शुक्रिया सूरज, कल रात जरूर ये 1 लाख की इनामी राशि तक जा सकता है। वी में खेलने वाले खिलाड़ी, मैंने पहले ही कहा था जगदीश हाथमोड़े से कि वी में जितने भी खिलाड़ी खेलेंगे उनके लिए ये चांसेस बहुत ज़्यादा है। और इस खिलाड़ी की बल्लेबाजी अगर आपने देखी होगी, वो सीधा खेलने में विश्वास रखते थे, वी में खेलने में विश्वास रखते थे और उसी को वो इनाम मिला। और मैंने ये भी उद्घोषणा की थी कि ऐसे टीम को ये इनाम मिलना चाहिए कि ऐसे टीम के खिलाड़ी को जिसकी टीम हार रही हो और अंतिम क्षणों में उस इनाम से इसे राहत मिली हो, और वैसा ही कुछ हुआ। ये नंबर मिले पहली गेंद के ऊपर 4 रन, बाली अपने पुराने अंदाज में आते हुए ठोक दीजिए। साहिल, जिनकी पहली गेंद के ऊपर 4 आ चुका है, थोड़े से टेंशन में आ चुका है जमाई राजा हर्षल जी मोरेश, जिन्होंने इस टीम को फ्रेंचाइज किया है। रिया 11 श्रीपति बाबा उमरोली। साहिल, ये कंफ्यूजन था, लेकिन खिलाड़ियों का ध्यान नहीं था। या ओव्हरमध्ये जर षटकार हॅट्रिक आली तर सूरज देशमुख यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं पारितोषिक। विनंती आहे पंचांवरती दबाव टाकू नका, विनंती आहे पंचांवरती दबाव टाकू नका। कमिटीच्या वतीनं सूचना येते। हर्षल भाऊ मोरे यांना आपण मुख्य मंचावरती पाहतोय। खरं तर कर्जतच्या तरुणांच्या गळ्यातील ताईत, कर्जत नगर परिषदेचे भावी नगराध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांच्या माध्यमातून आज लाखोंच्या पारितोषिकांची उधळण पाहायला मिळाली। जोपर्यंत हर्षल भाऊ मुख्य मंचावरती आहेत तोपर्यंत आयवा कॅचला 5,000 रुपये, त्याचबरोबरीनं हर्षल भाऊंच्या वतीनं हॅट्रिकसाठी पारितोषिकं आहेत। आणि खेळाडूंना विनंती आहे की पंचांशी कोणत्याही प्रकारचा वाद आपण घालू नका, विनंती आहे पंचांशी वाद घालू नका। टाईम अलर्ट देखील आपल्याला देण्यात आलेला आहे। सूचना येते आयोजन कमिटीच्या वतीनं। जाऊया कॉम्बॉक्समध्ये प्रवीणजी दुगाडे सरांकडे। चलिए, अब फील्डिंग फैलानी होगी उमरोली टीम को। इस सिंगल आया इस गेंद के ऊपर, सिंगल के साथ बढ़ता हुआ टोटल 5 रन। भार्गव ठोंबरे हमारे साथी स्कोरर। स्क्रीन पर मुझे हर्षल जी मोरे नजर आ रहे हैं। जमाई राजा ने दिखाया कि ससुराल में मैं आया हूँ, मैं भी ज़रा ज़ोरदार किस्म का हूँ। उन्होंने अगले साल के लिए 4 व्हीलर अपनी टूर्नामेंट के लिए डिक्लेयर की है बतौर प्लेयर ऑफ द टूर्नामेंट। हर्षल मोरे कर्जत के इतिहास में एक राजनीति का नया चेहरा तो नहीं है, ये काफ़ी पुराना चेहरा है, लेकिन एक नया इतिहास लिखने वाला चेहरा मैं उन्हें ज़रूर कहना चाहूँगा। और उनके साथी भी वैसे ही हैं। आकिब पाटिल, अल्पसंख्यक राष्ट्रवादी कर्जत विधानसभा अध्यक्ष है ना आप आकिब सर? तो देखिए उनके साथी भी उनके साथ ऐसे डटे हुए हैं कि यकीन मानिए ये उनके साथ पूरी ईमानदारी से काम कर रहे हैं। और जब ईमानदारी से किया हुआ कोई भी काम हो, सच्ची मेहनत के साथ, सच्ची लगन के साथ,
तो उस काम में आपको कामयाबी जरूर मिलती है। लाईव्ह सामने आहेत त्यामुळे खेळाडूंना विनंती आहे पंचांचा निर्णय अंतिम असेल। चलिए, अंपायर का फैसला आपको मानना ही होगा, क्योंकि रसायनी का ये पैनल है जो इस विभाग की जितनी भी टूर्नामेंट होती है 100 में से ज़्यादा 100 टूर्नामेंट अगर होती है तो वहाँ पे 90-95% यही अंपायर हमें नज़र आते हैं। सामना सुरू करा। विनंती आहे खेळाडूंना की लवकर फील्ड प्लेस करा। साहिल आपले जे पुरस्कर्ते आहेत हर्षलजी मोरे यांच्या वतीनं सूचना आहे त्या लवकर फिल्डिंग प्लेस करा आपण देखील। चलिए, अंपायर ने जो फैसला दिया है उसे तो मानना ही होगा। सचिन तेंदुलकर क्रिकेट के यूं ही गॉड नहीं बने। मैकग्राथ की एक गेंद उन्होंने डक की, गेंद कंधे पे लगी, स्टीव बकनर ने उन्हें एलबीडब्ल्यू आउट करार दिया। सीधा वो स्टेडियम से बाहर गए, मैदान से बाहर गए, सीधा डगआउट। सिर्फ अंपायर की तरफ देखा, हंसे और गए। तो ये डिसिप्लिन होना चाहिए। ऐसा नहीं है कि खिलाड़ी सभी बराबर होते हैं। अरे भाई, अंपायर्स बराबर होते हैं। आदित्य मस्कर स्ट्राइकर एंड पर गेंदबाज साहिल। लड़ने की क्षमता अगर आप में हो ना तो विपरीत परिस्थितियों में भी आप लड़ सकते हो। ये देखिए, आपके पास अगर ऐसी गेंदबाजी है तो डरने की क्या बात है भाई। करो, प्रयास करो निरंतर। ट्राई अगेन एंड अगेन, डोंट यूर सक्सीड। 10वीं कक्षा में था, मार्च 95 में मैं वहां अंग्रेजी में मेरे लिए एक ये कविता थी, निरंतर प्रयास करते रहो जब तक आपको सफलता ना मिले। आदित्य मस्कर बैकफुट पर गए थे, स्क्वायर कट मारने की कोशिश की थी। साहिल लोंगले शुरुआती 2 गेंदे 5 रन हमने देखा, लेकिन उसके बाद 2 गेंदे डॉट आ चुकी है। देखिए, रनआउट का भी मौका था इनको। ऐसा नहीं था, खिलाड़ियों का अगर ध्यान रहता तो उस गेंद के ऊपर आपको एक विकेट निकालने का मौका था रनआउट का, उसके ऊपर भी आपको ध्यान देना होगा। साहिल ये लेग स्टंप के बाहर, अंपायर का व्हाइट बॉल का इशारा। 6 पे आता हुआ टोटल। 4 गेंदें इस ओवर की समाप्त हो चुकी है। थोड़ा एग्रेशन दिखाते हुए साहिल लोंगले अपनी गेंदबाजी में, लेकिन वहीं आदित्य मस्कर एक बेहतरीन ऑलराउंडर हैं। जीतू 11 जो अनुमान मेरी टीम का, साथ में बाली, 7 2 व्हीलर, एक 4 व्हीलर जीतने वाला ये खिलाड़ी, और ढेर सारा इनाम भी उन्होंने बतौर पहले मैच में जीता, कैश प्राइज आज की रात में। ये देखिए, आईएसपीएल खेलने का जो एक्सपीरियंस है, बड़े बड़े खिलाड़ियों के सामने, चाहे जगत सरकार हो,
चाहे करण अंबाला हो, इनके सामने गेंदबाजी करने का जो तजुर्बा मिला है, ये वाइड के लिए रिव्यू लिया जा चुका है बैटिंग करने वाली टीम द्वारा। तो चलिए तीसरे अंपायर लग जाइए काम पे, तब तक हम सुनेंगे डीजे ओमी को। ऑर्डर डिलीवरी, जितनी रफ्तार, दोनों फील्डर को बीट किया, विकेट कीपर बीट, शॉर्ट थर्ड मैन के खिलाड़ी बीट, गेंद सीधा गई 4। सूरज हाथमोड़े, यकीन मानिए क्या बंदे ने इस टूर्नामेंट में एंकरिंग की है, समय पड़ने पर कमेंट्री की है। 1 मिलियन से भी ज्यादा व्यू जब इन्हें मिले थे आरपीएल में, जब भी आते हैं छा जाते हैं। आरपीएल में अपना एक अलग मुकाम इन्होंने हासिल किया है। 2 गेंदे 10 रन, क्या मैच बनाया था इन्होंने, और उस मैच को निकाला था किरण पवार ने। जितने भी किरण पवार के फैन थे वो भी फैन बन चुके थे हमारे सूरज हाथमोड़े के। मैं उन्हें सर नहीं कह सकता क्योंकि काफी जूनियर है, लेकिन जो यंगस्टर है यश मालकर जैसे, उन्हें बहुत कुछ सीखने का मौका है सूरज के साथ, और हम भी सीख रहे हैं धीरे धीरे उनके साथ। क्योंकि ऐसा नहीं होता, हर आदमी परिपूर्ण नहीं होता, उसे हर रात एक नई शिक्षा जरूर मिलती है हमारे इस क्षेत्र में। सीधे बल्ले से इस गेंद को खेला, गेंद हवा में, लेकिन गेंद गई सीधा फील्डर के हाथों से चिटक के लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर 6 रन। महाराष्ट्र माझा एक असं स्वराज्य असेल ज्यामध्ये जनतेला अभय असेल, महिलांची इज्जत राखली जाईल, अबालवृद्धांचा सन्मान केला जाईल, हे स्वराज्य निर्माण केलं या महाराष्ट्रामध्ये ते छत्रपती शिवाजी महाराजांनी। अरे बघा, विकेट मिळाली नाही, ठीक आहे पहिल्या षटकामध्ये, पण त्यानंतर काय झालं, पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर नको तो चौकार, त्यानंतर या षटकामध्ये कदाचित झेल झाला असता, झेल सुटून चेंडू षटकार, आणि आता जो चेंडू वेगाने टाकला गेला, रफ्तार का सौदागर ज्याला म्हटलं जातं उमरोली संघाकडून, हर्षल लोंगले, खरं तर त्याचा चेंडू यष्टीरक्षकाला जज करता आलेला नाहीये आणि हाच चौकार मिळतोय नशिबाचा। म्हणजे तुम्ही मेहनत कितीही करावं, तुमचं नशीब तुम्हाला साथ द्यायला हवं। मेहनत खूप करतोय उमरोली संघ, पण थोडंसं नशीब हुलकावणी देते, आणि ते नशीब साथ देते ते जितू 11 जे हनुमान नेरे संघाला। कारण असं म्हणतात की काही जण 7-12च्या मागे लागतात की आत्ताच एजन्सी होईल, आत्ताच एजन्सी होईल, आणि सूरजचा हातमोडे सारखे नवीन पटकन एखाद्या एजन्सीमध्ये घुसतात आणि कमवून जातात। हा नशिबाचा भाग आहे। आणि इथे मात्र बाली याच्या बॅटमधून निघालेला स्क्वेअर लेग सीमारेषेबाहेर षटकार। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातला शिवनेरीचा, पण राजधानी म्हणून त्यांनी निवडलं रायगड, कारण त्यांनी ओळखलं रायगड
या रायगडावरून संपूर्ण महाराष्ट्रावर मला लक्ष देता येईल आणि खऱ्या अर्थानं राजांची दूरदृष्टी, कारण ज्या राजांना आपण म्हणतो द गॉड फादर ऑफ इंडियन नेव्ही, समुद्र सेनेचे जनक संस्थापक ज्यांना म्हटलं गेलंय ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि इथे मात्र संस्थापक ठरतोय तो बाली, नेरे संघाच्या धावसंख्येला आकार देणारा. धावफलकावर धावा लागल्यात त्या 26. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. इथे मात्र बाद होण्याची शक्यता. चेंडू हवेत आहे, चेंडू बाली क्षेत्ररक्षक आणि फलंदाज बाली बॅक टू द डग आउट. कुणाल गायकर येतोय तिसऱ्या क्रमांकावर. हर्षल मोरे साहेब थोडेसे चिंताग्रस्त होते, आता थोडे आश्वस्त आहेत. बाली बाद झाल्यानंतर 10-15 धावांचा डिफरन्स आपल्याला पाहायला मिळेल 4 षटकांच्या समाप्तीनंतर. कारण जर बाली क्रीजवर असता तर 60-70. हा बघा, आमचे गुरव साहेब सांगतील ना तीच गाणी वाजवा. गुरव साहेबांना हायपर होऊन देऊ नका, कारण हर्षल मोरे यांच्या स्पर्धेमध्ये त्यांना हायपर होताना मी पाहिलंय. त्यामुळे आपले गुरव, काय नाव यांचं, जीत ना, जय गुरव, त्यांना हायपर होऊन देऊ नका. समाजातल्या तळागाळांची ज्यांचं नातं आहे असे आमचे जय गुरव. इथे मात्र एक धाव मिळतेय. बघा, मी म्हटलं होतं की 10-15 धावांचा डिफरन्स तर येणारच, कारण वालीच्या बॅटमधून निघालेले षटकार चौकार पहिल्या मॅचमध्ये असतील, दुसऱ्या मॅचमध्ये जरी तो अयशस्वी ठरला असला तरीसुद्धा या मॅचमध्ये त्याला चांगली लय सापडली होती. आदित्य म्हस्कर स्ट्रायकर एंडला. धावा झाल्यात त्या 27. षटक प्रगती पथावर आहे ते. मिड ऑफला चेंडू तडावला गेला आहे. एकेरी धाव मिळते 28 धावा धावफलकावर लागतात. षटक संपलेत 2. येणाऱ्या 2 षटकांमध्ये जर चांगली गोलंदाजी केली, 40 पर्यंत रोखण्यामध्ये यश आलं तर प्रतिषटक 10च्या सरासरीने या धावा चेस कराव्या लागतील. पण येणाऱ्या 2 षटकांमध्ये जर या सरासरीनं जीतू 11 जे हनुमान नेरे संघानं जर धावा जमवल्या ना तर 57 धावांचा पाठलाग करावा लागेल तो रिया 11 श्रीपती बाबा उमरोली संघाला. कारण धावा झाल्या त्या 28 आणि 4 षटकाच्या नंतर जर याच सरासरीने जर धावा पाहिल्या तर धावा होतील 56. डीजे हर्षल मोरे यांनी, मला माहीत नव्हतं त्यांच्या टुर्नामेंटला जेव्हा मी गेलो की हे सुधीर ठोंबरे यांचे जावई आहेत. खरंच माहिती नव्हतं. केतन बांबणेने ज्यावेळी मला सांगितलं की तुम्हाला युवक अध्यक्ष ट्रॉफी करायची आहे, बामचा मळा हे जे क्रिकेटचं मैदान आहे ना ते रायगडमध्ये पोचवलंय खरं तरी यांनी. कर्जत दैविलीमधील बामचा मळा बॅकफुटला जात स्क्वेअर कट मारण्याच्या नादात चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिरावती आहे ती 28 वर. गोलंदाज गणेश घारे, एक चांगला गोलंदाज, एक चांगला ऑलराऊंडर श्रीपती बाबा उमरवली रिया 11 संघाचा. सरळ बॅटने फटकवलेला चेंडू, पण एकच धाव मिळणार. बघा, मी म्हटलं होतं धावांवर अंकुश. 10-15 धावांचा फरक तुम्हाला जाणवेल ज्यावेळी प्रवीण चोरगे बाली, ज्याने 7 टू व्हीलर 1 4 व्हीलर जिंकले आहे, अनेक मैदानं ज्यांनी गाजवलीत, कित्येक कूलर असतील, कित्येक LED TVs असतील, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. कारण प्रत्येक टुर्नामेंटला बाईक असतेच असं नाही. काही टुर्नामेंटला LED मॅन ऑफ द सिरीज असते, काही टुर्नामेंटला रेफ्रिजरेटर असतात, काही ठिकाणी बाईसिकल असतात. शेवटची मॅच आहे आजच्या रात्रीतील. ओमी डीजे आज भरपूर पारितोषिकं त्यांना मिळाली. ओमी डीजेंना मिळाली, लाईव्हला मिळाली, आम्हा समालोचकांना मिळाली, पंचांना मिळाली,
सगळे खुश जाताना, आणि अलिबाग खानाचा प्लेयर जो आहे तो सगळ्यात खुश. आणि जाता जाता मला माहिती आहे की मी खुश होणार, कारण अजूनही नितीन शेट टवले या स्टेजवर आहेत. इथे येतोय षटकार. तुला मी एक मुलाखत पाहिली होती सरपंच निवडणुकीच्या अगोदरची. त्यांनी सांगितलं की मला समाजकार्य करायचं आहे, जे माझ्या काकांनी केलं, जे माझ्या बाबांनी केलं, समाजासाठी मला काहीतरी करायचं आहे. आणि म्हणूनच त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्या सरपंच पदामध्ये 5 लाखाचं पारितोषिक मिळालं ना सूरज, की 50 लाखांचं पारितोषिक मिळालं ग्रामपंचायतीला, चौक ग्रामपंचायतीला. इथे मात्र क्लीन बोर्ड होतोय, फलंदाज बाद होतोय कुणाल गायकर. खरं तर नेरे संघ आता थोडंसं बॅकफूटवर जातो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, पण येणाऱ्या फलंदाजांना चांगली फलंदाजी करावी लागेल. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय गणेश घारे. धावफलकावर धावा लागल्यात त्या. आत्तापर्यंत तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 35 धावा लागल्यात. पण ऑर्गनायझर कमिटीला खरं तर शब्द दिलाय, या धावा 35 आहेत. हा 50चा सुद्धा शब्द या फलंदाजांनी दिला असेल जितू 11 जय हनुमान नेरे संघाला. पण ऑर्गनायझर कमिटीला शब्द दिलाय आमच्या सुधीर शेठ ठोंबरे आणि मोतीराम शेठ ठोंबरे यांनी, की तुम्ही बोलाल ती टूर्स, तुम्ही बोलाल ती ट्रेन, तुम्ही बोलाल ती प्लेन, पण जाणार गोवा. इथे मात्र एक धाव मिळते. 36 धावा धावफलकावर लागल्यात. 12च्या सरासरीने धावा आल्यात. सुरुवातीची सरासरी जर आपण पाहिली तर 14 दुणे 28, आता 36 म्हणजे 8 धावा या षटकामध्ये आल्यात. कुठेतरी कमबॅक केलंय मी म्हणून श्रीपती बाबा उमरोली आणि रिया 11 उमरोली संघानं. हर्षलजी मोरे यांनी फ्रँचाईज केलेली ही टीम. ज्युनियर भावेश लोंगले का? ज्युनियर भावेश लोंगले. कोण आहे गोलंदाज? भावेश लोंगले, बरोबर. पहिला टाकतो तो सिनियर, नंतर टाकतो तो ज्युनियर. हा गोलंदाज भावेशच आहे का? शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. या 17तील धावा झाल्यात त्या 36. 12च्या सरासरीने या धावा जमवल्या गेल्यात. स्ट्रायकर एंडला आहे रोहन पाटील. पारितोषिकांची खैरात झाली. खरं तर अलिबागमध्ये ज्यावेळी खानावच्या या खेळाडूचा रेल फेमस होईल ना, रेल, तेव्हा खऱ्या अर्थाने ही स्पर्धा संपूर्ण रायगडमध्ये पोहोचेल. स्वीप शॉटने हा मारलेला षटकार पाटील याने पाटील की दाखवली आहे. डीजे पारितोषिक आहे. तुम्ही जर आयवा झेल पकडला तर तुमच्यासाठी नितीनजी तवले आणि राजनदाई गावडे यांच्या वतीनं 11,000 रुपयाचं पारितोषिक आहे. नक्कीच सूरज, मी या दोघांचंही कौतुक करेन. 4 षटकं संपल्यानंतर मला त्यांचे 11,000 नको, कारण मैदानात मी एकदाच गेलो होतो लहानपणी आणि झेल घेताना असं पडलो होतो की नाक आणि तोंड आणि ओठ सगळं फुटलं होतं. तिथून मी माईक पकडला, परत कधी मैदानात गेलो नाही. उगाच त्याची पुनरावृत्ती नको. धावफलकावर धावा लागल्यात या निर्धाव चेंडूने. 42 धावा लागल्यात. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. 4थ्या षटकातील काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या स्पर्धेला अंतिम निरोप द्यायची आता वेळ आलेली आहे आमची. पण सूरज हातमोडे सर, कालचा टर्न असून आजही त्यांनी आमची आठवण केली. त्यांचं मनापासून आभार मानावे लागतील. ऑर्गनायझर कमिटी, आमचे मित्र गौरव ठोंबरे,
सूरज ठाकूर त्यांचेही आभार मानावे लागतील, कारण नितीन तवले, सचिन मते, जगदीश हातमोडे यांचे आभार मी मानणार नाही आहेत, कारण मित्र आहेत ते जवळचे, आणि जवळच्या मैत्रीचे जर आभार मानले तर मैत्री टिकत नाही आहे. इथे मात्र एक सोपा झेल देऊन खेळाडू होतोय बाद. डीजे सर, आपण समोर जो बॅनर पाहतोय आदरणीय सुधीर शेठ टोंबरे, आदरणीय मोतीराम शेठ टोंबरे यांचा, आणि उद्याच्या रात्री जर त्या बॅनरला षटकारानं कोणी हिट करेल त्यासाठी नरेशजी जाधव आणि हेमंतजी कमाने म्हणजे मंगेशजी कमाने यांच्या वतीनं आज 5,000 रुपयाचं पारितोषिक होतं, आणि उद्याच्या रात्री ते पारितोषिक 11,000 रुपयावरती गेलेलं आहे. म्हणजे अजिंक्य देशमुख यांनी उल्लेख केला, आज 33,500 हा, उद्या लाख रुपये होणार, उद्या लाख रुपये होणार. आणि मी तर म्हणेन या परिसरातले संघ आहेत, 2-3 षटकार त्या बॅनरनं लागायला हवेत. इथल्या स्थानिक खेळाडूंची चांदी होऊ द्या जरा. हा, आमचे धोनी सांगतात, रवी गावडे, सोनं सुद्धा करण्याची ताकद आहे आमच्यात. नक्कीच हातनोलीमधून सोन्याचा धूर निघतोय, तो या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. इथे निर्धाव चेंडूची सांगता होते. 42 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. शेवटचे 2 चेंडू शिल्लक, आणि इथे मात्र अवांतर चेंडू येतोय. 43 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. सगळ्यांना असं वाटलं होतं की ते अशक्यप्राय पारितोषिक आहे, पण क्रिकेटमध्ये ज्यावेळी आपण देण्यासाठी काहीतरी लावतो ना, एक आपल्याला खरोखर द्यायचंच आहे या प्रामाणिक मताने ज्यावेळी ते पारितोषिक लावलं, आजचं पारितोषिक आजच्या रात्रीतच गेलं सूरज, कारण आयोजकांना ते मनापासून द्यायचं होतं. आणि पारितोषिक पण इतक्या लांब गेलं की त्याची रायगडवर चर्चा होईल, अलिबाग तालुक्यात. आणि याच दरम्यान अकबरबाई आणि प्रदीप देशमुख म्हणजे गुड्या देशमुख यांचं शुभागमन झाले, त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूयात. बघा, शेवटपर्यंत प्रेक्षकांची, मान्यवरांची मांदियाळी आपल्याला या व्यासपीठावर पाहायला मिळते. याची देही याची डोळा. खरं तर ही स्पर्धा मी पाहीन, मी बोलेन असं वाटलं नव्हतं मला, कालची परिस्थितीच माझी तशी होती, पण आज आलो, बोललो, सगळ्या माझ्या मित्रांना भेटलो. सूरज सरांचा मला आज अभिमान वाटला, त्यांना 5,000चं पारितोषिक मिळालं. का मिळू नये, कारण इतकी मेहनत ते घेत आहेत. सरळ बॅटने मारलेला फटका डी पेक्षा कव्हरला झेल होतोय, आणि फलंदाज बाद शेवटच्या चेंडूवर हा बळी मिळवला जातोय. धावफलकावर धावा लागल्यात त्या 44 जिंकण्यासाठी 24 चेंडू, आणि श्रीपती बाबा रिया 11 उमरोली संघाला जिंकण्यासाठी 45 धावांची गरज. आणि यानंतर
मते राजनजी गावडे यांना विनंती करतोय की आपण सन्मान करण्यासाठी पुढे यावं. अजिंक्यजी देशमुख, रायगड समालोचनाची बुलंद तोप. खरं तर त्यांच्यामुळे आज आम्ही इथपर्यंत आहोत. सातत्यानं आम्हाला मार्गदर्शन देणारे आदरणीय प्रवीणजी दुगाडे सरांचा सन्मान या मुख्य मंचावरती करण्यात येतोय. सचिनदादा मते, राजनजी गावडे आणि त्याचबरोबरीनं अजिंक्यजी देशमुख यांच्या शुभ हस्ते रायगड समालोचनाची बुलंद तोप. खरं तर थोडासा खडतर काळ राहिला आहे प्रवीणजी दुगाडे सरांसाठी. परखडपणे सगळ्या गोष्टी मांडणारे आमचे प्रवीणजी दुगाडे सर यांचा सन्मान या मुख्य मंचावरती संपन्न होतोय. प्रदीप देशमुख म्हणजे गुड्या देशमुख यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येईल. मी विनंती करतोय सचिन दादांना की प्रदीप देशमुख यांचा या ठिकाणी सन्मान करावा. आणि त्याचबरोबरीनं आमचे उद्योजक अकबरबाई देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. अकबरबाईंना विनंती करतो की त्यांनी देखील यावं आणि आपल्या या सन्मानाचा स्वीकार करावा. सामना सुरू होण्या अगोदर आपण शेवटच्या लकी ड्रॉची सोडत या ठिकाणी करणार आहोत. शेवटच्या लकी ड्रॉची सोडत आपण या ठिकाणी करणार आहोत आणि मी विनंती करतोय शेवटचं लकी ड्रॉ करण्यासाठी पुनश्च एकदा हर्षल भाऊंना विनंती करतोय की त्यांनी शेवटच्या लकी ड्रॉची सोडत आपल्या शुभ हस्ते करावी. शेवटचं लकी ड्रॉ आहे प्रेक्षकांसाठी आणि त्याचं पारितोषिक आहे स्मार्ट टीव्ही. आणि हे पारितोषिक जातंय, हा उपस्थित आहे का पहिले पाहूयात. विशाल गावडे जांभिवली, विशाल आहे आणि विशालला हे स्मार्ट टीव्हीचं पारितोषिक जात आहे. खरं तर आमचे सतीशजी भाडिक यांनी पुरस्कृत केलेली ही टीव्ही आहे ती विशालला या ठिकाणी देण्यात येईल. हर्षल भाऊंना विनंती करतोय, अजिंक्यजी देशमुख यांना विनंती करतोय की विशाल गावडे एक फार चांगला खेळाडू देखील आहे जांभिवली गावचा आणि त्याला स्मार्ट टीव्ही देऊन या ठिकाणी हर्षल भाऊ, अजिंक्यजी देशमुख आणि आमचे गुड्या देशमुख, चैतन्य कुंभार यांच्या वतीनं, योगेश ठोंबरे यांच्या वतीनं सन्मानित करण्यात येत आहे. जांभिवलीचा विशाल शेवटच्या लकी ड्रॉचा विजेता ठरलाय. अनिकेत निकम यांच्या वतीनं जर विशाल बोलला तर त्यासाठी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि अनिकेत निकम यांच्यावरती नितांत प्रेम आहे. विशाल, एवढं मोठं पारितोषिक मिळालंय, कसं वाटतंय? भारी आयोजन आहे आणि सुधीर शेट्टी दादा आणि मोत्रीचंद दादा भारी आयोजन ठेवला आहे आणि दरवर्षी असंच आयोजन ठेवा. दरवर्षी आम्ही दरवर्षी लकी ड्रॉ चिठ्ठी टाकू आणि दरवर्षी तो घाबरला. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. लकी ड्रॉचा विजेता ठरला आहे जांभिवलीचा विशाल आणि 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. मी अनिकेत निकम यांच्या शुभ हस्ते त्याला ऑनलाईन स्वरूपामध्ये हे पारितोषिक देण्यात येईल. महत्त्वाचा सामना, आमदार चषकाची ट्रॉफी कुठे जाणार? रिहा 11 उमरोली संघाकडे जाणार की जितू 11 जय हनुमान नेरे संघाकडे जाणार? कारण पहिल्या रात्री श्री वर्धविनायक क्रिकेट संघ आसरेवाडी पुढे गेलाय, काल दत्ता मांडे 11 तुपगाव संघ पुढे गेलाय, आज उमरोली की त्याच्या विरोधामध्ये नेरे, कर्जत विरुद्ध पनवेल अशी जबरदस्त लढत मैदानामध्ये रंगली जाते. आणि मायक्रोफोनवरती असतील निखिलजी बाबर सर आणि यश मालकर सर, परंतु अजिंक्य देशमुख यांना आपण स्क्रीनवरती पाहतोय. अजिंक्य देशमुख यांचं विशेष आभार मानलं पाहिजेत. मोतीराम शेठ ठोंबरे यांचे जवळचे सहकारी आहेत. अजिंक्य देशमुख यांची फॉरेन टूर होती, थायलंडला त्यांची बुकिंग होती. जशी या स्पर्धेची अनाऊन्समेंट झाली तशी त्यांनी 50% कॅन्सलेशन फी असताना देखील आपली फ्लाईट तिकीटं कॅन्सल केली आणि ते या स्पर्धेसाठी राहिले. त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. जाऊया मॅचकडे, ज्या ठिकाणी मायक्रोफोनवरती असतील निखिल बाबर सर. आणि उद्या मात्र मोठा जल्लोष पाहायला मिळेल. श्री वर्धविनायक क्रिकेट संघ आसरेवाडी 11 वर्षांनी फायनलला गेलाय आणि उद्या मात्र अनिकेतभाई निकम यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी ब्रास बँड आपल्याला पाहायला मिळणार आहे. संपूर्ण स्पर्धेसाठी रवींद्र दुर्गे यांनी फटाके आम्हाला पुरस्कृत केलेत आणि उद्या मात्र फटाक्यांचा पाऊस रवी दुर्गे यांच्या वतीनं पाहायला मिळेल. जाऊया यश मालकर सर आणि त्याचबरोबरीनं निखिल बाबर सरांकडे. सुशांत गायकरचा हा पहिला चेंडू आपण पाहिला, मिड ऑफच्या दिशेनं ट्रॅव्हल करणारा. खरं तर चांगला फटका होता फलंदाजानं खेळलेला. सावध, कोणत्याही प्रकारची जोखीम त्याला घ्यायची नव्हती, रिस्क घ्यायची नव्हती, सन्मान दिला.
24 चेंडू आणि 49 धावांचा 45 धावांचा पाठलाग करायचा. 11.25ची सरासरी राखायची. अशा वेळेला पहिला चेंडू निर्धाव फेकलाय तो गोलंदाज सुशांतनं. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर वाईट लाईन यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडासा जास्त बाहेर गेला. लाईन पंचांनी ओळखले आणि वाईट बॉल दर्शवला. याचा अर्थ अवांतर धावसंख्येच्या साह्यानं आता या 45 धावांच्या पाठलागाला सुरुवात झाली. पहिली एक धाव अवांतरच्या साह्यानं आपण पाहतोय धावफलकावरती लागली आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो उमरोली संघाचा शरद बुंदाटे. हा चेंडू पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप. हा सलगचा दुसरा वाईड येतोय. 45 धावांचं आव्हान आपण बघितलं ना यश, तर मोठं आव्हान आहे. या मोठ्या आव्हानाला 4 षटकांमध्ये सहजरित्या राखलं जाऊ शकतं जर का तुमचा टप्पा अचूक असेल आणि टप्प्याबरोबर तुम्हाला विकेट्स घेण्याची कला जर का अवगत असेल. परंतु आपण पाहतोय पहिला चेंडू सुरेख होता, त्यानंतर दुसरा आणि तिसरा चेंडू कुठेतरी दिशा भरकटणारा पाहायला मिळाला. उजव्या यष्टीला सोडून जाणारा पंचांनी वाईड घोषित केला आणि या 2 धावा. हा चेंडू चांगला फटका आहे. ओव्हर द बॉलर हेड, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून सीमारेषेला भेदणारा चौकार. पाहतोय 1000 रुपयांचं पारितोषिक डिक्लेअर केलं गेलंय. यश आपण पाहतोय खरं तर सामने आता संपुष्टात आले आजच्या रात्रीतले, परंतु बक्षिसं काही संपुष्टात येत नाहीयेत. मोठमोठ्या बक्षिसांची उधळण या स्पर्धेमध्ये होताना पाहायला मिळते. हा लगातारचा दुसरा चौकार लॉंग ऑन सीमारेषेला क्लिअर करतोय. या 4 धावा. खेळ आपण पाहतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या 10. अजून 35 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती मात्र गोलंदाज सुशांत चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. गोलंदाज तयार, समोर फलंदाज तयार आहे. हा चेंडू ऑनसाइड मध्ये वणगटाच्या साह्यानं वळवण्याचा प्रयत्न केला, परंतु डाव्या यष्टीला सोडून जातोय. या षटकातला आणि या दुसऱ्या सत्रातला तिसरा अवांतर चेंडू वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि या वाईट बॉलच्या बरोबरीने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावलं. 45चा पाठलाग करत असताना 11 धावा धावफलकावरती लागतात. 11.25ची सरासरी राखायची आहे आणि त्या दृष्टीने आता वाटचाल सुरू झाली आहे ती उमरोली संघाची. 11 धावा अद्यापर्यंत जमल्यात. गोलंदाज थोडासा मी म्हणेन फलंदाजाच्या शरीराच्या जवळपास टप्पा ठेवण्याचा प्रयत्न करतोय, कधी उजव्या यष्टीच्या जवळ तर कधी डाव्या यष्टीच्या जवळ. अशा वेळेला 2 चेंडूंवर त्याला मार पडला तर 3 चेंडू खराब फेकले गेले. हा चेंडू फुल टॉस आहे. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात. शेवटच्या चेंडूवरती का होईना परंतु यश मिळालं आणि झेलचीत स्वरूपात फलंदाज बाद झालाय. पहिला हादरा. आणि 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एक फलंदाज बाद झाला ज्याच्या बॅटमधनं आपण 2 देखणे फटके पाहिले होते. नवीन फलंदाज आपण बघतोय भावेश लोंगले येतोय, ज्याच्याकडनं अपेक्षा असतील. या 45 धावांचा पाठलाग करण्यासाठी सुरुवात दमदार राहिली. 2 चौकार त्याच्या बॅटमधनं आले होते, परंतु एक मोठा फटका त्याला रूम शोधायची होती खरं तर कव्हर आणि पॉईंटच्या मधनं. या चेंडूला त्याला ढकलायचं होतं. त्याला माहिती आहे पॉवर प्लेचा एक षटक आहे. अशा वेळेला फक्त सर्कलला भेदायचं आहे, त्यानंतर चेंडू आपलं काम आपोआप करतो, सीमारेषेपर्यंत पोहोचतो. आणि ते सर्कल भेदत असताना आपण पाहिलं शॉर्ट पॉईंटला जो क्षेत्ररक्षक उभा होता त्याच्या अगदी हातामध्ये झेल जाऊन विसावला आणि त्यानं तो अचूक टिपला. याचाच कारण आपण पाहिलं पहिला हादरा बसला, पहिला फलंदाज बाद झाला तो उमरोली संघाचा. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत, म्हणजे पुढची येणारी 3 षटकं आणि या षटकातला हा एक चेंडू शिल्लक आहे. धावा बऱ्याचशा करायच्या आहेत. 45 धावांचा पाठलाग करत असताना फक्त 11 आल्यात, म्हणजे अजूनही 34 धावा करायच्या आहेत. गोलंदाज तयार. हा बॉल
ऑनसाईडमध्ये आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला, जमिनीलगतचा फटका आहे. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक धावत येऊन चेंडूला उचलतोय, फेकतोय. तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांनी समाधान मानलं एकेरी धावेवरती आणि या एकेरीच्या बरोबरीनं 12 धावा धावफलकावरती लागल्यात. 45 धावांचा पाठलाग करतोय यश. हा उमरोली संघ आपण बघितलं नेरे संघाच्या विरोधात. मगाशी सूरज यांनी सांगितलं एक कर्जत तालुक्यातला संघ आहे तर एक पनवेल तालुक्यातला संघ आहे. नक्की कोणत्या तालुक्यातला संघ आज क्वालिफाय करणार, सुपर 4 मध्ये जाणार, यासाठी सुरू असलेली लढत आहे. जो संघ जिंकेल तो किमान 4थ्या क्रमांकाच्या ट्रॉफीपर्यंत हक्कदार असेल. जो संघ पराभूत होईल त्या संघाला या स्पर्धेला अलविदा करावा लागणार आहे. परंतु कोणता संघ जिंकेल कोणता संघ हारेल हे येणारा काळच सांगेल. शेवटचे 18 चेंडू आणि गरज आहे ती 33 धावांची. परंतु आपण पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करूया शेवटच्या मॅचमध्ये. आणि मी आभार व्यक्त करतो सन्माननीय सुधीर शेठ ठोंबरे आणि सन्माननीय मोतीराम शेठ ठोंबरे, त्याचबरोबरीनं मानस शेठ ठोंबरे असतील, सन्माननीय मयूर शेठ ठोंबरे असतील आणि सर्व आयोजन करते या स्पर्धेचे, ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये येण्याची संधी दिली. सूरजजी हातमोडे असतील, सचिनदादा मते असतील, ते सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. गिरीजी माळी असतील, ते सर्वांचे आभार व्यक्त करतो. खरं तर आपण यश नेहमी म्हणतो ना की आपल्यापेक्षा जास्त क्रिकेट अनुभवलंय जगलंय ते सचिनजी मते. ते जितके चांगले आयोजक आहेत त्याहीपेक्षा चांगले खेळाडू आहेत. गिरीश माळीसुद्धा चांगले खेळाडू आहेत आणि त्यांनाही माहिती आहे क्रिकेटच्या लॉजमध्ये पंच आहेत, स्कोरर आहे, बॉल आहे, बॅट आहे, खेळाडू आहेत. परंतु कॉमेंटेटर कुठेही नाही आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या लॉजमध्ये. परंतु या टेनिस क्रिकेटनं भरभरून प्रेम दिलं कॉमेंटेटर्सना आणि त्या प्रेमाखातर त्यांनी आपल्याला इथं आमंत्रित केलं. त्या आमंत्रणाबद्दल आपण त्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानूया. त्यांनी संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानूया. मैदानामध्ये मात्र आपण बघतोय एक सिंगल पूर्ण केली गेली आणि या सिंगलच्या बरोबरीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावफलकावरती धावा लागत आहेत. त्या दुसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूचा खेळ संपल्यानंतर एक फलंदाज बाद 13 धावा. देवनावेचे समरजी कडव, देवनावेचे उद्योजक आदरणीय समरजी कडव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की पुढे यावं आणि आमच्या या स्वागताचा आपण स्वीकार करावा. सचिन दादांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते समरजी कडव यांचा सन्मान करावा. हा चेंडू कम्मालीचा वेगवान होता. फलंदाजाच्या बॅटच्या अगदी समोरून निघून गेला यष्टिरक्षकापर्यंत. तत्पूर्वी मात्र एक डॉट बॉलची समाप्ती आली आणि या डॉट बॉलच्या बरोबरीने 13 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 16 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे. 16 चेंडू 32 धावा, प्रति चेंडू मागे 2 धावांची सरासरी राखावी लागणार आहे ती फलंदाजी करणाऱ्या उमरोली संघाला. आयवा कॅचसाठी पारितोषिक आहे नितीनजी तवले आणि राजनजी गावडे यांच्या वतीनं. एका हातानं आयवा कॅच जर कोणत्याही प्रेक्षकानं घेतला तर त्यासाठी तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक. हर्षल भाऊ मुख्य मंचावरती आहेत, त्यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं पारितोषिक आणि त्याचबरोबरीनं मानसजी ठोंबरे, मयूरजी ठोंबरे यांच्या वतीनं 2,000 रुपयाचं पारितोषिक. एका हातानं कॅच घेतली तर तब्बल 12,000 रुपयाचं प्रेक्षक कमाल कॅचसाठी पारितोषिक आहे आणि त्याचबरोबरीनं दोन्ही हाताने जर झेल टिपला तर तब्बल 7,000 रुपयाचं पारितोषिक आणि राजनजी गावडे यांचे 1,000 म्हणजे 8,000 रुपयाचं पारितोषिक आयवा कॅचसाठी असेल. सूरज एक दानशूर कर्ण होता आणि इथे दानशूर आयोजक आपल्याला पाहायला मिळतात ज्यांच्या माध्यमातून मोठमोठ्या बक्षिसांची अनाउन्समेंट होतीये. परंतु फलंदाजानं अनाउन्समेंट केली, हा चेंडू धाडलाय सीमा रेखा पार, चौकार. फलकावरती आले. आता 14 चेंडू आणि गरज आहे ती निर्णायक विजयासाठी 28 धावांची. हा चेंडू ऑनसाइड मध्ये सरळ बॅटवरती आला. शॉर्ट आर्म पुलचा फटका पाहायला मिळाला. मिड विकेट सीमारेषेला भेदणारा उत्तुंग असा देखणा षटकार. हे प्रेक्षक सुद्धा पूर्ण करतायत आयवा झेल. जे धावत येतात आमच्या समालोचन कक्षाच्या दिशेनं. अतिशय सुरेख आयवा झेल टिपला परंतु फलंदाजाला मिळाल्या त्या 6 धावा. 23 धावा धावफलकावरती लागलेल्या पाहायला मिळतात. उर्वरित 22 करायचे आहेत. चेंडू शिल्लक आहेत 13. हा चेंडू
खरं तर बॅकफूटवर जाऊन खेळण्याचा इरादा केला होता फलंदाजानं. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. आलाय डॉट. 2 ओव्हर संपल्या. 2 ओव्हरमध्ये आपण पाहतोय पंचेचाळीसचा पाठलाग करत असताना एकूण धावफलकावरती धावा आहेत त्या 23. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. 22 धावांची आवश्यकता आहे. मी घेतो या स्पर्धेची रजा. आयोजनकर्त्यांनी आम्हाला इथे संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि आपण वळणार आहोत यश मालकर यांच्याकडे पुढच्या 2 षटकांसाठी. यश मालकर सरांकडे जाण्या अगोदर एक आपण अनाऊन्समेंट करूया. खरं तर उद्या चौक विभागातील 8 मोठे संघ खेळणार आहेत, परंतु लोदिवली गावचा संघ त्यांचा एक कट्टर समर्थक मनोज पार्टे खरं तर आपल्या सगळ्यांना सोडून गेला आहे. त्या कारणास्तव लोदिवली संघ उद्या या स्पर्धेमध्ये खेळणार नाही आणि त्यांच्याऐवजी वाईल्ड कार्ड एंट्री ही वाणिवली संघाला देण्यात आलेली आहे. साई समर्थ वाणिवली संघ उद्या खेळणार आहे. या सूचनेकडे चौक विभागातील 8 संघांनी लक्ष द्यावं. आणि उद्या चौकचे संघ खेळणार आहेत. खरं तर समोर खेळण्यासाठी पिलू गावडे, ओमकार गावडे आणि नैनेश पवार खरं तर व्ही शेपमध्ये खेळण्यासाठी ओळखले जातात. आणि कदाचित सगळ्यांचं लक्ष पिलूकडे असेल की सुधीर शेठ टोंबरे, मोतीराम शेठ टोंबरे यांच्या बॅनरला नैनेश, ओमकार किंवा पिलू कदाचित हिट करेल आणि एखादं लाखभर रुपयाचं पारितोषिक ते घेऊन जातील. आणि उद्या राधाकृष्ण जांभिवली संघातून राजन गावडे देखील खेळण्याची दाट शक्यता आहे. बॉलिंग करतील आणि राजन गावडे जर खेळले तर किमान हॅट्रिकला 10,000 रुपयाचं पारितोषिक लागेल. राजन गावडे उद्या खेळले तर त्यांच्या प्रत्येक विकेटला 5,000 रुपयाचं पारितोषिक. बानस आणि मयूर यांच्याकडून जाऊया चालू असलेल्या सामन्याकडे. 12 बॉलमध्ये 22 धावसंख्येची गरज आहे. इथे वेगानं टाकला बॉल, प्रचंड वेगात वेगबॉन बॉल. बाईच्या नक्कीच बॅटला स्पर्श करून बॉल अगदी वेस्ट साईडसाठी इथे रिव्ह्यू घेण्यात आला. भीमासाठी रिव्ह्यू आणि त्याचा यूज केला गेला. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आहे. वेस्ट साईड चेक केली जाईल. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून मॅच करता महत्वाच्या मुवमेंटवरती आहे. इट्स फेअर डिलिव्हरी. एक धाव मात्र धावफलकावरती ऍड होईल. धावसंख्या आपण पाहतोय 24. शेवटचे बॉल बाकी राहिलेत आता. 11 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज आहे. समोर आपण पाहतोय सिक्सर किंग रत्नदीप. ओ याबतचा बॉल अथवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आला. लाईन खराब यावंच पाहायला मिळाली बिट्टूची. सचिन मोरे आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती व्हेरिएशन असणारा गोलंदाजा. त्याच्याकडे वेग देखील आहे. वेगासोबत अगदी त्याच्यावरती कंट्रोल देखील आहे. आणि अगदी अशा प्रकारची गोलंदाजी करताना कित्येक वेळा त्याला आपण पाहिलं. 11वीची गरज. लॉंग अगदी फटका सुरेख आहे. गॅप मध्ये बॉल चाललाय. एक ते क्षेत्ररक्षकाला बीट करत सीमा रेषा पार इथे आलाय रत्नदीप. त्या बॅट मधून चौकार. झाले शेवटचे बॉल बाकी आहेत. 10 आणि 16 धावसंख्येची गरज आहे. रत्नदीप खरं तर या टीमचा सिक्सर किंग आहे. षटकारांसाठी त्याची बॅट ओळखली जाते. त्याची बॅटिंग सर्वांनाच प्रभावित करत असते आणि इम्पॅक्ट टाकत असताना सचिन मोरे सारख्या मोठ्या खेळाडू समोर 2 मोठे खेळाडू एकमेकांसमोर येतात ना तेव्हा अगदी युद्धच पाहायला मिळतं. शेवटचे बॉल बाकी आहेत. 10 आणि 16 धावसंख्येची गरज आहे. याबतचा बॉल टॉप एज लागली. फील्ड नाही आहे. ओ बाली बॉलवरती आला वेगानं. तशी झडप घालावी सिंहानं अगदी शिकारीवरती तसंच काहीतरी पाहायला मिळालं. या बॉलवरती एकच दाबले. इक्वेशन मायनस. शेवटचे 9 चेंडू बाकी आहेत आणि 15 धावसंख्येची आता गरज आहे. कोणता संघ आजच्या रात्रीमध्ये किमान एका ट्रॉफीवरती आपल्या गावाचं नाव करेल त्यासाठी लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये खूप कमाईचे एफर्ट्स प्रत्येकाच्या बाजूनं प्रत्येक बॉलवरती घेतले जातात. ओ याबतचा बॉल व्हाईट बॉल. एक्स्ट्राचा दाबा द्यायच्या नाहीयेत म्हणून ते थोडंसं नाराज सचिन करतो. भावेश लोंगले स्ट्राईक इनवरती पाहायला मिळेल. शेवटचे 9 चेंडू आता बाकी राहिले आहेत. 14 धावसंख्येची अगदी गरज आहे. 9 बॉल रिमेनिंग 14 रन्स रिक्वायर्ड. 9 मध्ये 14. इक्वेशन अद्यापही बॅलन्स. ओ कोला टाकला वेगान. लाईन खराब
आणखीन एक व्हाईट बॉल. काय करतात मैदानाच्या आतमध्ये सचिन. आणखीन एक अतिरिक्त धाव दिली समोरच्या उंब्रोली टीमला. धाव संख्या आपण पाहायला गेलं 32. शेवटचे बॉल बाकी आहेत. 9 आणि 13 धाव संख्येची गरज. उंब्रोळी संघ आपण पाहतो कर्जत तालुक्यातील आणि आदरणीय हर्षलजी मोरे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहतो. त्यांच्या विरोधात G211 जय हनुमान नेरे. एका बाजूला कर्जत तालुका, दुसऱ्या बाजूला पनवेल तालुका, या दोन तालुक्यातील दोन मातब्बर संघ आहेत आणि त्यांच्यामध्ये ही लढत आमदार ट्रॉफी मध्ये सर्व दमदार लढत. 9 मध्ये 13ची गरज. सचिन मोरे लक्ष वेधलं. बॅक टू द बॉलर. इथे मात्र स्वतःच्या फॉलो तुम्ही रोखलंय. ओ भावेश पोहोचले डॉट बॉल आलाय. मॅच इथे अगदी वेगळ्या मुवमेंट वरती पाहायला मिळाली. शेवटचे बॉल बाकी आहेत. 8 आणि 13 धाव संख्येची आता गरज. 8 मध्ये 13 अगदी काटे बरा मुकाबला ज्याला म्हणतात ना, ती मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कारण त्या दोन्ही संघांना माहिती आहे जो जिंकणार तो किमान एका ट्रॉफीवरती नाव कोरणार आहे. जो हारेल त्याला 365 दिवस या आमदार चषकाची वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे इथं थोडासा वेळ जरूर घेतला जातोय. क्रुशियल मॅच आहे. शेवटचे बॉल बाकी आहेत. 8 आणि 13 धाव संख्येची गरज आहे. भावेश लोंगले वेगात टाकला. वेगवान होता. उत्तरच नव्हतं भावेशकडे आणि हा डॉट बॉल पाहायला मिळाला. 7 बॉल 13 पण होते. इथे मैदानाच्या आतमध्ये रेफर केलं. व्हाईट साठी बॅटिंग टीमचा रिव्ह्यू. थर्ड अंपायर ऑन स्क्रीन वरती आहे. व्हाईट साठी रिव्ह्यू घेण्यात आलाय. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आहे. बॅटिंग टीमनं चॅलेंज केलंय ऑन फील्ड डिसिजनला. चेक केलं जाईल. महत्वाचा षटक सचिन मोरे यांचा आपण पाहतोय. आणि इथे काय घडेल या बॉलवरती काय डिसिजन सर्वांचं लक्ष वेधलं गेलं. इट्स फेअर डिलिव्हरी. लॉस बाय बॅटिंग टीम. 7 बॉल शेवटचे बाकी आहेत. 13ची गरज. एका बाजूला उंब्रोली, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो नेरे. कोणता संघ मात्र इथे मात्र या एका ट्रॉफीवरती, या क्रिस्टल ट्रॉफीवरती आपल्या संघाचं, आपल्या गावाचं नाव करेल. निर्णायक बॉल या मॅच मधील महत्वाचा बॉल. व्हेरी इम्पॉर्टंट बॉल. शेवटचे 7 बॉल 13ची गरज. 7-12ला आत्ताच्या अगदी युगामध्ये महत्व आहे, पण मैदानाच्या आतमध्ये इक्वेशन. शेवटचे 7 बॉल 13ची गरज. सेकंड वरती आपण पाहतोय भावेश लोंगले. बॉलिंग ट्रॅक वरती मात्र सचिन मोरे. 2 ट्रम्प कार्ड की प्लेयर एकमेकांसमोर. महत्वाच्या बॉलवरती काय घडेल, कोण हवी ठरेल या बॉलवरती. सचिन मोरे डॉट बॉल फेकतील की भावेश लोंगले मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतील. शेवटचे बॉल आहेत 7. 13ची गरज. लेट्स प्ले. महत्वाचा बॉल या मॅच मधील. सचिन बॉलिंग ट्रॅक वरती तयार. सेकंड वरती भावेश. उंब्रोली की नेरे. यावरचा बॉल उडवलाय, पाठवलाय सीमारेषा पार. भावेश नाम तो सुना ही होगा हे सांगत असताना ठोकलाय षटकार. नक्कीच मॅच ऑन झाली आहे. शेवटचे 6 बॉल 7ची गरज. असं वाटलं होतं उंब्रोली टीम थोडीशी संघर्ष करते, स्ट्रगल करते, परंतु नाही. इथे भावेश लोंगलेच्या बॅट मधून शेवटच्या बॉलवरती सचिनच्या आलेला षटकार. मॅच थोडीशी खुली करून ठेवली का उंब्रोलीसाठी, की अजून या धावा बनवणं कठीण असेल. कारण बॉलिंग लाईनअप नेरे टीमची घातक आहे. शेवटचा अंतिम षटक बॉलिंग ट्रॅक वरती मात्र दाखल झाला. नौश पाटील, रवी दुर्गे यांच्या वतीनं ही आतिषबाजी आपल्याला संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. आणि उद्या मात्र रवी दुर्गे यांच्या वतीनं मोठा जल्लोष पाहायला मिळेल. उद्या आणखीन 25,000च्या फटाके कदाचित रवी दुर्गे यांच्या वतीनं या ठिकाणी येऊ शकतात.
6 मध्ये 7ची गरज आहे. नौश पाटील समोर रत्नदीप वेगवान फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फिल्डर आहे, एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नाही, रोखले भावेशला. इथे एकच धाव रत्नदीपनं घेतली. मॅच आपण पाहतोय, शेवटचे बॉल बाकी आहेत. 5-6ची आता गरज आहे. एका फटक्याचा आता खेळ आहे असे बरेच प्रेक्षक म्हणत असतील, पण मैदानाच्या आतमध्ये जो खेळतो ना, ज्याच्यावरती जी वेळ येते ना, त्यालाच माहिती असतं काय कंडिशन आहे, काय परिस्थिती आहे. शेवटचे बॉल बाकी आहेत. 5-6ची गरज. एका बाजूला उंबरोली, दुसऱ्या बाजूला नेरे. या दोन संघाच्या दरम्यान फाईट चालू आहे. परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये नवीश पाटील आणि आपण पाहतोय भावेश लोंगलेच्या मध्ये लढत पाहायला मिळेल. ओ याबतचा बॉल, काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र पॉज देखील होता, पाहावं लागेल काय घडलंय. अंपायर डिसिजन. यस, बॅटर इज आउट. धक्का बसेल महत्वाच्या क्षणाला उंबरोली टीमला. भावेश लोंगलेच्या स्वरूपात हा महत्वाचा मॅच मध्ये यू टर्न ट्विस्ट क्रिएट करणारा विकेट. पहिल्या 2 रात्रींमध्ये क्वार्टर फायनलची मॅच अशीच रंगली होती. एक चेंडू 4 धावांची गरज दोन्ही वेळेला होती. पहिल्या रात्री त्या डिफेंड झाल्या होत्या, कालच्या रात्री त्या जमा केल्या गेल्या होत्या. परंतु आज काय घडणार? आज पलटवार पाहायला मिळणार. 4 बॉल बाकी आहे, 6ची गरज आहे. इथे मात्र बऱ्याच टीमचं स्वप्न पूर्ण झालंय. मी तर म्हणेन या स्पर्धेच्या माध्यमातून तब्बल 11 वर्षाचा संघर्ष श्री वरद विनायक आसरवाडी टीमचा देखील संपला या स्पर्धेच्या माध्यमातून. काल तुपगाव टीमनं चांगला खेळ केला, परंतु आज कोणता संघ असेल? शेवटचे बॉल बाकी आहेत. 4-6ची गरज. साहिल लोंगले दाखल झालेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहिला ISPL स्टार आहे, पण समोर आहे आपण पाहतोय नौश पाटील. त्याच्यामध्ये खूप सारी क्षमता. असे कित्येक सामने नेरे टीमला याच गोलंदाजाने जिंकून दिलेत. तेच नौश पाटील. 4 मध्ये 6 रोखायचे आहेत, त्या विपरीत साई लोंगले यांना करायचे आहेत. 4 मध्ये 6चा पाठलाग. कोण जिंकेली बॅटल, नौश पाटील की साई लोंगले? मॅचला सुरुवात द वॉर मैदानाच्या आतमध्ये सुरू झाला. ओ याबतचा बॉल पायावरती व्याख्या. फिल्डर नाही पोहोचणार. हो काय पट्स, अप्रतिम काय पट्स पाहायला मिळाले, पण खेळाडू दुखापत झाले की ते पहा. काय अगदी शेवटच्या क्षणाला झेपावला बॉलला अडवण्यासाठी, परंतु बॉलला रोखू शकला नाही. बॉल गेला सीमा पार आणि इथे मात्र आला आज चौकार. इथे मात्र फिल्डर सेफ आहे का पहा. कर काय रिप्ले मध्ये आपण पाहिलं असेल, स्वतःला झोकून दिलं. हेच आहे या ग्रामीण अगदी क्रिकेटची मजा. कारण प्रत्येक जण आपल्या नावासाठी नाही तर आपल्या गावाच्या नावासाठी धडपड करत असतो आणि तेच करताना पाहायला मिळेल. शेवटचे 3 बॉल 2ची गरज आहे. इथे एका डॉट बॉल आला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा यू टर्न येईल, ट्विस्ट क्रिएट होईल, परंतु नौश पाटीलला ते करावं लागेल. 3 मध्ये 2ची गरज आहे. ओ याबतचा बॉल खेळपट्टीवरती रिंगालत राहिला. बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क नाही. एक धाव आली आणि ते मात्र स्कोर इज लेवल. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत आणि 1 धाव संख्येची गरज आहे. दमदार आमदार चषकामध्ये 3ऱ्या रात्रीमध्ये अगदी सुपर 4 मध्ये कोणता संघ प्रवेश करेल आजच्या रात्रीत? उमरोली के नेरे. इथे शेवटचे 2 बॉल बाकी आहेत, 1ची गरज. मॅच अजून संपली नाही. नौश पाटील त्याच्याकडे क्षमता, इथून डॉट बॉल फेकावा आणि ते मॅच मध्ये पुन्हा एकदा आणावं. ते जितू विलन नेरे जनवन नेरे टीमला. शेवटचे 2 बॉल 1ची गरज. इथे अटॅकिंग फिल्डिंग सजवली जाते. समोर मात्र आपण पाहतोय षटकारांचा ब्रँड उमरोलीचा रत्नदीप लोंगले. 2 चेंडू 1ची गरज. नौश पाटील बॉलिंग मार्क वरती तयार. डिफेन्स केला. इथे मात्र रोखला पडतो. इथे सुपर 4 मध्ये आजच्या रात्रीमध्ये हर्षलजी मोरे यांनी पुरस्कृत केलेला संघ अगदी उमरोली दाखल झालाय. आमदार ट्रॉफीच्या अगदी सुपर प्लेअर मध्ये प्रवेश केला. थँक्यू. थँक्यू.
या मॅचचा मान ऑफ द मॅच या मॅचचा मान ऑफ द मॅच उमरोलीचा सिक्सर किंग हार्ड हिटर रत्नदीप ठरलाय मॅन ऑफ द मॅच. हार्ड लक टीम नेरे. परतीचा प्रवास सुखाचा करा. अभिनंदन टीम उमरोली. आणि यानंतर एक शो मॅच होणार आहे. भव्य प्रदर्शनीय सामना असेल. रवी दुर्गे विरुद्ध राजन गावडे. 10,000 रुपयाचा प्रेक्षणीय सामना असेल आणि त्याचे जे नियम आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येतील. आणि जर टाय झाला तर ते 10,000 रुपये कमिटीला जमा करण्यात येतील.